जे चांगले म्हणतोय मी, दर्जेदार लिहिणारे असतील त्यांना ती पाठवली पाहिजे. काही दुरुस्ती होते का, दुरुस्ती होऊ शकते का, त्याच्यात अजून काही बदल आवश्यक आहे का, याविषयी चर्चा विनिमय झाला पाहिजे. आणि सगळ्यात आधी आपण लिहिण्याआधी इतरांनी आतापर्यंत जे लिहून ठेवलंय ते आपण वाचलं पाहिजे. काय वाचलं पाहिजे. राजूला माहिती असेल, आचार्य लायब्ररी सासवडला तिथं 60 रुपये फी होती. 97-99 मी ITI इलेक्ट्रिकलला होतो तिथे, गव्हर्नमेंटचा पहिला ITI. तिथे 60 रुपये फी भरायची माझी कुवत नव्हती. तर तिथं मी बघायची तर ऍडमिशन कसं जाता येईल ग्रंथालयात. तर तिथं जो झाडणारा माणूस होता तो दररोज जायचा, बाहेर यायचा 11 वाजता झाडून 11-11:30ला. मी त्याला गाठला. वाचनावरून पुढचा धागा सांगतोय, हे काही लिहून आलेलं नाही कुठं. आता तुम्ही संवाद असंच आपल्या घरच्यासारखंच बोलू आपण, बरोबर ना? निश्चित सर, निश्चित. हा, काय असं फार ते आडपडदा ठेवला, फार मोठं छोटं केलं की मग जमत नाही. तर त्या झाडणाऱ्याला गाठला मी, बरं का. औदुंबर कांबळे नाव त्याचं, चांगलं आठवतंय. तर त्याला म्हटलं, तू काय नगरपालिकेत कामाला आहे का? झाडायचं काम. बरं, त्यासाठी 97 7,500 पगार असेल त्याला. म्हणजे एक काम करा दादा. म्हणजे काय, मला किती असेल झाडायला, असं नाही जमत. म्हणजे ते कुठे येते लायब्ररी लवकर एवढं, तू झाडून तर जातो त्यावेळेस तो डोलत येतो ना, तू यायच्या आत मी जाईल. म्हणलं काय, पण तुला काय पाहिजे? काय नाही म्हणलं, तू आत ये फक्त आणि तू खुर्ची बस, मी आखी लायब्ररी झाडून देतो. सगळीकडे झटकी मारून, लाकूड असायचं, लाकूड असतं त्याला एक फडक असतं, ती झटकी मारायची सगळ्या पुस्तकांवर आणि सगळी लायब्ररी खाली झाडून घ्यायची आणि 2 संडास बाथरूम होती ती धुवायची, घासायची. ते तर काय आपल्याला वाटत नव्हतं कामाचं. आपण तुला काय फायदा आहे? काहीच नाही फायदा. म्हणलं मी सगळं तुझं काम करेल, त्या बदल्यात तू एकच काम करायचं, तू तर काही वाचलेलं नाही, तुझं नाव वाचक म्हणून तिथं नोंदवायचं आणि तू तिथून पुस्तक तुझ्या नावावर इश्यू करायचं आणि ते मला द्यायचं. आता म्हणजे तो औदुंबर ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता, त्याच्या अंगावर शहारे होते, खाकी ड्रेस होता त्याच्या अंगावर तो सरकारी. म्हणलं पण तेच काय करायचं वाचून, तू तर शिकवतोय तिकडं आणि तुला काय करायचं पुस्तकाचं? वाचल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणलं. आणि 450 रुपये महिना मी कपडे दुकानात काम करतोय, त्याच्या एसटीच्या पासाला लागतात आंबळे ते सासवड. पुढं पैसे उरत नाही. तर मला पुस्तक वाचायचं, पाया पडतो तुझ्या मी झाडतो, सगळं करतो, वाटतं तो घरचं काय काम असेल ते करतो, फक्त तुझ्या नावावर पुस्तक इश्यू कर आणि मला आणून दे. तो फार शिकलेला नव्हता, 4th श्रेणी कर्मचारी असेल, पण त्याने पुस्तक त्याच्या नावावर घ्यायला सुरुवात केली. तो दररोज किंवा माझं पुस्तक आणून दिलं तर तो पुस्तक जमा करायचा. तिथं सुद्धा आश्चर्य वाटलं लायब्ररीला वगैरे सगळ्या, हे औदुंबर कांबळे कधीपासून वाचायला लागलो, वाचायला कधीपासून लागलो. आणि त्या वाचनाचा वेग एवढा अफाट होता की पण एसटीला जायला यायला किमान मला 80 मिनिटं जायची दररोजची एसटी. तेवढ्या पोरांच्या इकडे तिकडे भरपूर गप्पा असायच्या, पण मी ते वाचायचो. वेळ मिळेल तेव्हा वाचायचो. 2-2.5 दिवसात वाचून रिकाम व्हायचो. करेचे पाणीचे सगळे खंड वाचले, जगातलं सगळ्यात मोठं आत्मचरित्र सांगोला वाचली, भरपूर पुस्तकं वाचली. पहिला संस्कार तो झाला. आणि नंतर त्या औदुंबरला म्हणले, खरंच तू वाचतोय का? त्या लायब्ररीने प्रश्न विचारला, यातलं सांग मला. म्हणे नाही सर, नाही वाचेल. मग म्हणे कुठं नेतोय? मग मला नेलं दुसऱ्या दिवशी, मग काही महिन्याने. तर म्हणे ह्या मुलाला देतोय. तो माणूस चांगला होता. सगळे ग्रंथालय प्रमुख वाचत नाही बरं का, पण तो वाचणारा होता बिचारा. आणि मग मला भेटायचं ना, म्हटलं मी फी विचारून गेलो होतो सर. आणि लहान पोरगं आपल्याला कोण विचारते ना म्हटलं. तर म्हणे नाही, तू झाडू बिडू काय नको. नाही म्हटलं, फुकट मला पुस्तक नको. आपल्या आईनं सांगितलंय, कुणाची चप्पल हाऊस म्हणून सुद्धा बाहेर घालून पाहू नको. मी झाडे, मी तुमची लायब्ररी झाडील, मला पुस्तक द्यायचं. त्याच्यानंतर त्या माणसाने स्वतः 60 रुपये भरायला सुरुवात केली. ही छोटी गोष्ट आहे का? फार मोठी गोष्ट आहे. त्या बालवयातली मनावर संस्कार करणारी, मला पुढे जाण्यास मदत करणारी, काहीतरी प्रेरणा देणारी. आज तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर शहारे येतात स्वतःच्या. म्हणजे ते माझ्या दृष्टीने खूप मोठं होतं.
म्हणजे औदुंबर कांबळे ज्यावेळेस पुस्तक लिहित होता त्यावेळेस तर भारीच वाटायचं, अरे वाट, पण ती चोर भावना मनात होती का आपण कुणाला तरी सिस्टमला फसवतोय. पण ज्यावेळेस सर स्वतः द्यायला लागले त्यावेळेस फार, आणि त्यावेळेस वाटत होतं की ITI संपून आहे माझा. पण बघता बघता 2 वर्ष संपले, पुण्यात आलो. आणि पुण्यात आल्यावर जागा पुढे बसायला गव्हर्नमेंटचे 3 कॉल. आता सांगत नाही, मला फोनवरच सांगितलेले ताराबाळकरांना, जसं काल सांगितलं होतं की जास्त बोलायचं नाही, जाऊन दिलेलं की राजकारण आणायचं नाही. असं एका इथल्याच फार मोठ्या तुमच्या सरकारी संस्थेत आलो आणि 90,000 रुपयाची मागणी झाली. आणि त्या काळात एकत्रित 9,000 सुद्धा बंडल न पाहिलेला मुलगा मी. आणि पुन्हा आईचे शब्द आठवले, आपण रात्रंदिवस कष्ट करायचे आणि दुसऱ्या पेढे गावात अजिबात नाही. पुणे जिल्हा डिस्टिंक्शन मध्ये आलेला विद्यार्थी मी, औंधला सत्कार झालेला आपला, आशिया खंडातला सगळ्यात मोठा आहे ते. आणि ते जमणार नाही हो म्हटलं, सोडून दिला आणि खाजगी कंपनीत गेलो म्हणजे जॉब शोधत गेलो. प्लास्टिकची बंद तुटकी पिशवी, 3 दिवस फिरत होतो. स्वारगेटला बाकड्यांखाली झोपलो, TMAच्या युनिव्हर्सिटीच्या त्या चौकात झोपलो, कुठंच मिळेना. मग गांधी लॉन्स एरंडवनाच्या तिथे गेलो. काही पोरं आपली जेवायला सुटली होती आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. त्या पोरांनी माझ्याकडे पाहिलं, ते काहीतरी टपरी काहीतरी किरकोळ खात होते. तर मी एकाला विचारलं, आपल्यासारखीच पोर होती कष्टकरी, पिशवी हातात अशी घेऊन गेलो. म्हणलं इथं थोडं खायची घ्यायची सोय मिळेल का? ते म्हणजे होईल की. माझी परिस्थिती त्यांनी पाहिली. एक काम करावं लागेल, आमचा स्वयंपाक करायचा फक्त. चालेल म्हणलं, आपल्याला काही कामाची लाजच नाही ना, संडास बाथरूम धुतले, आपण स्वयंपाकाचं काय घेऊन बसले तुम्ही. नेलं त्यांनी. खालून गटार होते, आता सिटी प्राईडचे कोथरूडला, आणि ज्याच्या अलीकडे स्वप्नशिल्प नावाची सोसायटी ती आम्ही केलेली. खालून गटार होते, गटारावर अशा फळ्या टाकलेल्या आहेत, फळ्यावर पत्रे मारले, वर पत्रे, असे 8 बाय 10ची रूम असेल, त्याच्यापेक्षा कमीच. म्हटलं काय ठिकाणचा स्वयंपाक, आपल्याला काय डायवाचा मिळेल, कारण आईने 4थीला स्वयंपाक शिकवला होता आपल्याला. तर जीवन कसं घडतं आणि आयुष्यावर काय काय संकट येतं त्यावर मात करून वाचन लेखन चालू ठेवायचं, त्यात सातत्य ठेवायचं, पुढं जायचं. भोगलेलं सगळ्यांना सांगत नाही बसायचं, पण लक्षात ठेवून ते कुठेतरी उतरायचं. ह्यासाठी मी हा प्रवास सांगतोय. यात मी फार काही ग्रेट केले असं काही नाही, सगळ्यांच्याच वाट्याला संघर्ष येतो, त्याचं स्वरूप वेगळं असतं फक्त. तर तिथे गेलो आणि पोरं गेले कामं, ते भिंती फोडायच्या, इलेक्ट्रिकलची कामं करायची, पाईप टाकायची, वायरिंग करायचं असं काम. तर मला काय तोपर्यंत काम नव्हतं लागलं, आणि ती पोरं मला कामाला पण लावणार होती, तेच भिंती फोडायचं. ITI झालेले विद्यार्थी. आणि मग मी ते थांबवलं. 3च तर पोरं, स्वयंपाक काय लगेच पाहिलं, इकडे भांडी बिंडी घासून घेतली आणि संध्याकाळी लागलो स्वयंपाकाला. ही 3 पोरं आली, त्यानंतर 4थं आलं, 5वं आलं, 6वं आलं, 7वं आलं, 8 पोरं आली. 8 पोरं आली आणि लाईनने बसली. एवढे रूम, आपल्याला अभ्यास करायचा, पुढे शिकायचंय. मी डायरेक्ट एंट्रन्स देऊन ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं, त्याची एक वेगळी गोष्ट आहे. तर मी म्हणलं ही दुसऱ्या खोलीतली का? म्हणलं नाही, आपलीच आहे, आपली पोरीच होती. आता म्हटलं आपल्याला आपली बोटं कुठे आहेत? दगडाखाली. बरोबर का नाही? बोटं दगडाखाली. आता ही 3 का 5 हे मोजण्यात अर्थ नाही. स्वयंपाक केला तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवशी बटाट्याचं कालवून केलं, दाणा भाकरी टाकल्या 10-12 बाजरीच्या. आपल्याला येतच होतं. आजही 240 पदार्थ येतात मला. कोणाला खात्री करायची असेल तर सविता घेऊया. अहो त्या पोरांनी अक्षरशः मला उचलूनच घ्यायचं राहिलं होतं डोक्यावर. इतकं भारी कालवून केलं. अरे काय पोटच केलं म्हणे, तू काही चेष्टा आहे का? मस्त केली म्हणे. तू काहीच नको करू म्हणजे, आम्ही तुला आहे ना पीठ मळून देतो, भांडी घासितो, सगळं करतो म्हणले, फक्त तू कोड्याचं भाकर कर म्हणे. इतकं भारी कोड्याचं भाकर केलं. कोण सांगतो, पण ते दररोज सकाळ संध्याकाळ करायचे हो. बरं कष्ट करणारे राबणारे पोरं आहेत ना, एक भाकर खाऊन ते गप नव्हती बसत. 1.5-2 कंटाळून 3 दिवस भाकरी टाकून. आणि त्यांनी परत कामाला लावलं. तिथं 70 रुपये हजेरी, 2 वेळचा स्वयंपाक हे करायचं, प्लस तिथून आल्यावर सगळे झोपल्यानंतर आपलं बाळ घेऊन अभ्यास करत बसायचं. हे झाल्यानंतर परत पहाटे उठायचं, कारण ही पोरं उठली गडबड असेल, सगळी झोपली की जागाच नाही. जेवढी जागा आहे तेवढ्याच जागेत उठायचं, अभ्यास करायचा. तर मग ही सगळी पोरं उठायच्या, त्या अभ्यास करून वया पुस्तकं बाजूला ठेवायची, आणि परत कामावर गेलं ना ते घुशी मुंदरी यायची खालून त्या गटारातून, आणि वया पुस्तकं फाडायची.
त्या पोराने आयडिया काय केली, मग ती वया पुस्तकं सगळे सिमेंटच्या गुणीत बांधायची रिकामे आणि वर ओढून आड्याला बांधायची, आड्याला टाकून टाकत. त्यामुळे वया पुस्तक म्हणजे वाचली. त्या पोरांनी खूप मदत केली, कारण दगडाखाली आपली बोट होती, आपली वेळ मारून नेली. पण आईने सांगितलेले शब्द जे आता तळेकर सरांनी सांगितले, ऐरे सरांनी सांगितले, पोटात शिरून राहा, पोटात शिरून राहा. जसं कुटुंबात म्हटलं जातं की नवऱ्याच्या सुखाचा आनंदाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, तसं पोटात शिरून राहिलो. त्यांना कधीच त्याचा राग केला नाही. त्यांनी माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही, कारण 8 पोरांचा स्वयंपाक करतो. तोपर्यंत ते आपले कसं बसं कुठे खात होते, काही करत होते. पण त्यांची पोटाची सोय झाली. नंतर मला एक वडापाववाला गाडीवाला भेटला, त्याने माझ्या दुसऱ्या हॉटेलमध्ये सोय केली. मग बटर खाण्यात तिथं भांडी बिंडी घासली, स्वयंपाक शिकलो. त्यातून 240 पदार्थ यायला लागले. तिथून पुढे हिसाब किताबाची कामं शिकलो. असं करता 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 शिकत राहिलो. पुढं ऐरे सरांनी जेवढं सांगितलं तेवढं शिक्षण झालं. आणि हे सगळं करत असताना लिखाण आणि वाचन मात्र सतत चालू होतं. एरंडोने सुद्धा लायब्ररी लावली होती. प्रत्येक गावात बघा ते हे पंढर गेले की ती कुठेही शोधतात ना, आणि त्यांना सांगावं लागत नाही, ते बरोबर वाचावं लागेल. बरोबर ना? जसं तंबाखूवाल्याला बरोबर कळतं की पुढचा तंबाखूवाला आहे. कसं तो उजव्या हाताचं पहिलं बोट बघतो, त्याच्यात चुनाला खाते. हे ऑब्झर्वेशन हे सुद्धा कवी लेखकाने टिपायचं असतं बरं का, कारण हे तुमच्या लिखाणातली बारकावे असतात. बरोबर का नाही? तर मी पहिलं कुठे गेलो ना, ह्या भागात लायब्ररी कुठे शोधायची, त्याची फी किती, कुठली पुस्तक आहे, किती सभासद संख्या आहे, वाचायला काय मिळत, असं करता 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 वाचत गेलो. 1999 साली तुमच्या STP ला कामाला होतो. त्यावेळेस राजू कपेच्या घरी झोपायला सुद्धा असायचं. आणि 1999 पर्यंत आलो. तिथं सुद्धा लायब्ररी जुन्या सांगलीत लायब्ररी होती, ती लायब्ररी सुद्धा लावली. हे सांगायचं कारण काय, वाचल्याशिवाय गत्यंतरच नाही घडाय, अजिबात गत्यंतर नाही. मी असं केलेलं तसं केलेलं अजिबात नाही. मी ज्यावेळेस 114-140 पानांचा कविता संग्रह लिहितो त्यावेळेस तोपर्यंत मी किमान 400 कविता संग्रह वाचलेले असतात. नाहीतर DY पाटीलच्या आपल्या काव्य कट्ट्याला विनाकारण एखाद्या कवितेला 10,000 रुपये बक्षीस कोण देईल ना? तुम्हीच त्याचे साक्षीदार होता, स्टेजवर होता तुम्ही त्यावेळेस 89 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या. तर हे सातत्य लागतं, संयम लागतो आणि क्वालिटी लागते. आता 16 आवृत्तीचा तळेकर सर कुठं काय झालं? अच्छा. तर सातत्य संयम लागतो. आवृत्त्यांचा विषय निघाला, जसं तुम्हाला मी म्हणालो की मग पोटापाणीसाठी काय करतात. तर पोटापाणीसाठी आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, 150 लोकांची टीम सांभाळतो, 700 एकरची कंपनी आहे. आणि प्रथम कर्तव्य पहिली भाकरी ती आहे. पण आनंदानं सांगायला आवडेल मला की 1 भाकर 3 चुली ही कादंबरी आली 11 महिने साधारणतः. आतापर्यंत 16 आवृत्त्या म्हणजे 72 लाख रुपयाचा बिझनेस झाला. किती? 1 कादंबरी, मराठी नॉवेल, मराठी पुस्तक चलूची कि क्या कर सकती है. नए लिखने वाले बंदे लोगों के घोंसले कितने बुलंद कर सकती है नॉवेल. 72 लाख की अगर कोई अर्निंग करता है एक नॉवेल, तो कितनी बड़ी बात है. आपकी जैसे मराठी नॉवेल से हमारे हिंदी समझ के लिए. तर 72 लाख म्हणजे हे सांगतो कादंबरी निर्मिती प्रक्रिया, लेखन प्रक्रिया कुणी सांगेल, पण त्यातली अर्थकारण, प्रकाशन प्रक्रिया सांगणं गरजेचं आहे. तर हे सगळे आपल्याला असतात का? तर नसतात. जो प्रकाशक पैसे लावतो, कारण पुस्तक छापायला सुरुवातीच्या आवृत्तीला सगळ्या गोष्टी खर्च केला तर 450 पानाच्या कादंबरीला 3 लाख रुपये लागतात. ते आपण लावू शकतो का? तर नाही लावू शकत. आणि लावावेत का? नाही लावावेत. प्रकाशक पैसे कमवणारच असतो ना. आणि आपणच जर प्रत्येक गोष्टीला पैसे लावणार असू तर मग आपण लिहायचं कशाला? रोजच लोक लावून. तर एवढा मोठा व्यवसाय जर एखादं पुस्तक करत असेल आणि त्यात दर्जा असेल तर समाज स्वीकारतो, वाचक स्वीकारतो, समीक्षक स्वीकारतात, ही सगळी वितरण व्यवस्था स्वीकारते.